आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। उद्या आहे वटपौर्णिमेचा दिवस आणि वार आहे मंगळवार। उद्या गाईला एक वस्तू अवश्य खाऊ घाला। भले तुम्ही वटपौर्णिमे दिवशी बाकी काहीही करू शकला नाही तरी चालेल, पण गाईला आवर्जून ही वस्तू खाऊ घाला। विशिष्ट तिथी दिवशी काही आपण खास गोष्टी केल्या तर त्याचा आपल्याला भविष्य काळामध्ये खूप चांगला फायदा होतो। पौर्णिमेचा दिवस हा विष्णूंचा आवडता दिवस मानला जातो। भगवान विष्णू माता लक्ष्मीची केलेली पौर्णिमेची सेवा ही नेहमीच शुभ फळ देणारी असते। त्यामुळे पौर्णिमे दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीचे अवश्य स्मरण करायचे आहे। त्याचबरोबर बघा, पौर्णिमे दिवशी जर तुम्ही गाईला ही वस्तू खाऊ घातली तर त्याचे तुम्हाला अनेक शुभ लाभ मिळतात। तुमची अडलेली कामे मार्गी लागतात। त्याचबरोबर तुमचे रखडलेले जे काही कामं आहेत ती पूर्ण होतात। खूप दिवसांपासून कामं अडकलेली आहेत, त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही, तर नक्कीच तुम्ही हा उपाय केल्यामुळे तुम्हाला काही दिवसातच चांगला फरक जाणवू लागेल। जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये त्रास होत असेल किंवा शत्रूंचा त्रास होत असेल, विरोधकांचा त्रास होत असेल, पैशाच्या सततच्या अडचणी येत असतील, सतत पैसे उसने मागावे लागत असतील, कर्जाचा डोंगर वाढत चाललेला असेल किंवा तुम्ही एखाद्याला उसने पैसे देताय पण तो समोरचा व्यक्ती तुम्हाला तुमचे पैसे परत करत नाही, तर यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। पौर्णिमे दिवशी गाईला काही वस्तू जर आपण खाऊ घातल्या तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो। तुमच्या कुंडलीमध्ये जर काही दोष असतील किंवा इतर काही दोष असतील तर ते सगळे दोष गाईला या वस्तू जर आपण पौर्णिमे दिवशी खाऊ घातल्या तर आपल्याला त्याचा फायदा हा होत असतो। त्यामुळे बघा, अवश्य वटपौर्णिमे दिवशी उद्या तुम्ही गाईला ही वस्तू खाऊ घाला। शक्यतो महिलांनी ही वस्तू जर गाईला खाऊ घातली तर पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते, त्याचबरोबर पतीची चांगल्या प्रकारे प्रगती होते, मुलांची प्रगती होते आणि जे काही आपल्या मनातल्या इच्छा असतात त्या पूर्ण होण्यासाठी देखील आपल्याला नशिबाची साथ मिळत असते। त्यामुळे बघा, गाईला ही वस्तू नक्की खाऊ घाला। हिंदू धर्मामध्ये गाईला गोमाता म्हटलं जातं। गाईमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो असं देखील म्हटलं जातं। गाईमध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो। त्यामुळे बघा, जेव्हा आपण गाईला ही वस्तू पौर्णिमे दिवशी खाऊ घालतो तेव्हा साक्षात भगवान विष्णूंना आपण नैवेद्य खाऊ घालत असतो। त्यामुळे आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत किंवा आपल्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या भगवान विष्णूंच्या कृपेने दूर होतात। आपली जी इच्छा आहे, मनोकामना आहे, ती जर आपण ही वस्तू गाईला खाऊ घालून गाईसमोर आपली इच्छा जर बोलून दाखवली किंवा आपल्या इच्छा ज्या आहेत त्या गाईला आपण तिथे सांगितल्या तर नक्कीच बघा, आपल्या आयुष्यात असलेल्या ज्या काही अडचणी आहेत किंवा ज्या काही आपल्या इच्छा आहेत त्या भगवान विष्णूंपर्यंत पोचतात आणि नक्कीच आपल्याला आपल्या नशिबाची साथ ही मिळू लागते आणि विष्णूंच्या कृपेने आपल्या आयुष्यातली विघ्न, संकट, दारिद्र्य दूर होतात आणि माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो। त्यामुळे बघा, महिलांनी लक्षात घ्या, उद्या भले तुम्हाला वडाचं पूजन करणं शक्य झालं नाही, उपवास करणं शक्य झालं नाही तरी चालेल, पण उद्या गाईला ही वस्तू अवश्य खाऊ घाला। काही कारणांमुळे महिलांना बाहेर जाणं शक्य नसेल किंवा गाईला ही वस्तू खाऊ घालणं शक्य नसेल तर घरातल्या कोणत्याही सदस्याला ही वस्तू गाईला खाऊ घालायला सांगा। उद्या वटपौर्णिमेचा दिवस आहे, त्यामुळे बघा, ही खास अशी सेवा जी आहे किंवा हा उपाय सगळ्यांनी करा। येणारं भविष्य किंवा भविष्यकाळ आपल्याला सुखकर जावा, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, आपल्या सर्व कामांमध्ये आपल्याला चांगलं यश मिळावं, आपल्या पतीची प्रगती व्हावी, उन्नती व्हावी, मुलांची प्रगती व्हावी, स्वतःची प्रगती व्हावी, कुटुंबाची प्रगती व्हावी, यासाठी प्रत्येकाने ही वस्तू गाईला खाऊ घालायची आहे।
तुम्हाला जर शक्य असेल तर गाई वासरू दोघांना खाऊ घाला, पण नाही शक्य तर फक्त गाईला तरी ही वस्तू तुम्ही खाऊ घाला. काही दिवसांमध्येच तुम्हाला याचा खूप चांगला फरक जाणवणार आहे. ज्यांना सततच्या अडचणी आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांनी दर पौर्णिमेला हा उपाय केला, गाईला ही वस्तू खाऊ घातली, तर त्याचा खूप चांगल्या प्रकारे परिणाम हा तुमच्या आयुष्यावर होतो आणि तुमच्या नशिबाची साथ नक्की तुम्हाला मिळू लागते. त्यामुळे हा प्रभावी उपाय आणि तेवढा सोपा उपाय सगळ्यांनी पौर्णिमेला करा. उद्या वटपौर्णिमा आहे, सगळ्यांनी ही वस्तू गाईला खाऊ घालायची आहे. ती कशा प्रकारे खाऊ घालायची आहे मी तुम्हाला सांगत आहे. आता बघा, उद्या वटपौर्णिमे दिवशी महिलांनी लवकर उठायचं आहे, स्नान करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद, गोमूत्र किंवा मग गंगाजल टाकून त्याने स्नान करा. याने शरीराचं शुद्धीकरण होतं. पौर्णिमे दिवशी हळदीचा वापर अवश्य करा अंघोळीच्या पाण्यामध्ये. यामुळे बघा, जे काही आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक तक्रारी आहेत त्या दूर होतात, गुरुग्रह प्रबळ होतो. त्याचबरोबर मुख्य दरवाजावर हळदीने स्वस्तिक अवश्य काढा. पौर्णिमे दिवशी हळदीचे स्वस्तिक मुख्य दरवाजावर काढल्यामुळे आपल्या घराची चांगली प्रगती होते. तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. आता बघा काय करायचं आहे आपल्याला, तर उद्या पौर्णिमेचा दिवस आहे, त्यामुळे घरामध्ये थोडासा तरी शिरा बनवा. शिरा बनवताना त्यामध्ये थोडंसं केळं टाका. अगदी अर्ध केळ टाकलं तरी चालेल. तर अशा प्रकारे तुम्हाला अगदी थोडासा शिरा बनवायचा आहे, म्हणजे आपल्याला नैवेद्यासाठी बनवायचा आहे. अगदी 1 वाटी बनवला शिरा तरीही चालेल. तर असा हा शिरा तुम्हाला बनवायचा आहे. शिरा एखाद्या प्लेटमध्ये घ्या, डिशमध्ये घ्या किंवा वाटीमध्ये घ्या. आता अशा प्रकारे हा शिरा तुम्हाला बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे, तर एक चपाती घ्यायची आहे आणि भिजवलेली थोडीशी चणा डाळ, अगदी 1-2 चमचे तुम्ही चणा डाळ जी आहे ती भिजवून घ्या आणि त्याचबरोबर एक छोटासा गुळाचा खडा घ्या. तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. बघा, शिरा करायचा आहे. शिरा करताना थोडंसं केळ त्यामध्ये टाका. अगदी 1 केळीची चकती टाकली तुम्ही तरी चालेल. आणि त्याचबरोबर एक चपाती तुम्हाला लागणार आहे. चपाती करत असताना, पीठ मळत असताना थोडीशी हळद त्यामध्ये टाका आणि अशा प्रकारे चपाती करून घ्या. आता थोडीशी चणा डाळ आणि गुळाचा खडा आपल्याला घ्यायचा आहे. एक ताट घ्या, त्यामध्ये चपाती ठेवा, त्यावर आपल्याला शिरा ठेवायचा आहे तयार केलेला. चणा डाळ आणि गुळाचा खडा जो आहे तो ठेवायचा आहे. एक तुळशीचं पान घ्यायचं आहे, शिऱ्यावर ठेवायचं आहे. म्हणजे संपूर्ण जो आपलं नैवेद्याचं ताट आहे तर त्यावर एक तुळशीपत्र ठेवायचं आहे. तुमच्या देवघरामध्ये देवांना हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि काही वेळ तो नैवेद्य देवघरामध्ये ठेवायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला हा नैवेद्य गाईला खाऊ घालायचा आहे. गाई तुमच्या घरासमोर येत असेल तर तिथे तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा मग तुम्ही जवळ असणाऱ्या गोशाळेत जाऊन तिथे गाईचं पूजन करून अशा प्रकारे हे खाऊ घालू शकता. हे सगळं खाऊ घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्ही गाईला हे खाऊ घाला. तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती गाईला तिथे सांगायची आहे. भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि हे तुम्हाला खाऊ घालायचं आहे. त्यानंतर गाईच्या पायाखालची असणारी माती तुमच्या मस्तकाला लावायची आहे. बघा, जेव्हा आपण पौर्णिमे दिवशी अशा प्रकारे शिरा, त्याचबरोबर भिजवलेली चणा डाळ, गुळाचा खडा आणि चपाती हे खाऊ घालत असतो, तेव्हा जे काही दोष असतात आपल्याला लागलेले ते सगळे दूर होत असतात. आणि लक्षात घ्या, यामध्ये एक तुळशीपत्र टाकायला विसरू नका. जेव्हा आपण तुळशीपत्र या नैवेद्यावर ठेवत असतो आणि हा नैवेद्य गाईला देत असतो तेव्हा साक्षात भगवान विष्णूंना आपण तो नैवेद्य खाऊ घालत असतो. तर महिलांनी स्वतःच्या हाताने हे खाऊ घालावं. आपल्या पतीसाठी प्रार्थना करावी, आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, प्रगतीसाठी, आरोग्यासाठी, आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, प्रगतीसाठी, कुटुंबासाठी तिथे प्रार्थना करायची आहे. जी काही इच्छा आहे ती तुम्हाला मागायची आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला
हा उपाय करायचा आहे. तिथे पायाखालची माती मस्तकाला लावून घ्यायची आहे. महिलांना शक्य नाही तर घरातील कोणालाही तुम्ही हे खाऊ घालायला लावू शकता. तुमच्या मुलांना किंवा पतीला जरी तुम्ही सांगितलं तरीही चालेल. तर हा उपाय सगळ्यांनी करा. उद्या वटपौर्णिमे दिवशी संपूर्ण दिवसभर अगदी रात्री 9-10 वाजेपर्यंत जरी हा उपाय केला तरीही चालेल. गाय वासराला हे खाऊ घातलं तरी चालेल किंवा फक्त गाईला हे तुम्ही खाऊ घातलं तरीही चालेल. आणि जरी तुम्ही उद्या पुरणपोळी बनवलेली असेल तर फक्त पुरणपोळी घ्या आणि त्याचबरोबर शिरा बनवायला विसरू नका आणि त्यावर तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि असं हे तुम्ही गाईला खाऊ घालू शकता.